नमस्कार। तर आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी निबंध लिहिणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसेविका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावित्रीबाई यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। त्या काळी मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती, त्यामुळे लग्नापूर्वी सावित्रीबाई अशिक्षित होत्या। स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना प्रथम शिकवले। इसवी सन 1848 मध्ये सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा काढली। या शाळेत पहिल्या शिक्षिका होण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळाला, पण सावित्री पवित्र कार्य करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले। दुर्दैवाने इसवी सन 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते। या साथीत प्लेग रुग्णांची सेवा करताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाही प्लेग झाला। अखेर 10 मार्च 1897 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला। थँक्यू।